श्री स्वामी समर्थ। तर आज आहे मोक्षदा एकादशी। तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला मिळते। माता लक्ष्मी प्रसन्न होते, भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो। तर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावला आणि या दरम्यान ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुळशीची 11 वेळा प्रदक्षिणा करा। हा उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी व्यक्तीवर कायम राहते। एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये। मान्यतेनुसार माता तुळशीला निर्जला व्रत असते, तर या दिवशी माता लक्ष्मीला निर्जला व्रत एकादशीचं असल्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये। जर तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळवायचं असेल, प्रगती करायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी मंजरी अवश्य अर्पण करा। हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते। जर तुम्हाला भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी गाईच्या दुधामध्ये तुळशीची एक डहाळी मिसळून भगवान विष्णूंना अभिषेक करा। यावेळी उत्पन्न वाढीसाठी आणि सौभाग्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करा। जर तुम्हाला भाग्यवृद्धी करायची असेल तर तुळशीच्या डहाळीवर श्रीहरी विष्णूंचे नाव लिहून मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान नारायणाला अर्पण करा। हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात, त्यांच्या कृपेने इच्छित फळ प्राप्त होते। आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला एकाक्षीचे पुंज अर्पण करा। हा उपाय केल्याने पैशाच्या समस्या दूर होतात। भगवान विष्णूंना तुळशी मंजिरी अवश्य अर्पण करा। हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। कुंडलीमध्ये जर गुरुग्रह मजबूत करायचा असेल, बलवान होण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा। जसे की पिवळ्या रंगाचे कपडे, बेसन, हरभरा डाळ इत्यादी गोष्टी दान कराव्यात। दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात। केळीच्या रोपामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे असं शास्त्रात सांगितलं आहे, त्यामुळे एकादशीच्या दिवशी केळीच्या रोपाची पूजा करावी। पूजा केल्याने सौभाग्य वाढते, तसेच प्रगतीचे मार्ग मोकळे होतात, आपला गुरुग्रह बलवान होतो। तर हे काही उपाय आहेत जे एकादशीच्या दिवशी केल्याने आपल्याला त्याचे चांगले आणि योग्य फळ प्राप्त होते। आर्थिक संकट दूर होतात, माता लक्ष्मीचा भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम आपल्याला प्राप्त होतो। तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा। तर चला भेटूया अशाच नवीन माहितीसोबत। धन्यवाद।